नाही काढत नाही. आजी, काल आमच्या लोकांकडून तुम्हाला जे त्रास झाला तिथं, त्या अतिक्रमण काढलंय म्हणून आम्ही इथपर्यंत पुन्हा काढल्यामुळे आलो नाही. पण तुम्हाला जो त्रास झालाय हे सांग, तुमची जे तिथे हॅरॅसमेंट झाली, म्हणजे तुम्हाला जे अपमान सहन करावा लागला तिथे, त्याचं आम्हाला सुद्धा कसं तरी वाटलंय. म्हणजे आम्हाला सुद्धा बरं वाटलं किंवा मलाच नाही, कोणालाच वाटणार आहे गोष्ट नव्हती. आम्ही तुमचे का ऐका तुम्ही आता रोड नका फक्त. काल जे झालंय, आता ज्या गोष्टी झाल्या त्याला आम्ही तर आता त्याला काही करू शकत नाही. पण आम्हाला थोडं वाईट वाटलं, आम्हाला सुद्धा कुठंतरी आम्हाला सुद्धा 4 लोकांनी तिथे बोलले आम्हाला, पण नाही का, तर त्याच्यामुळे आम्हाला तुमची भेट घ्यावीशी वाटली. आणि काल तुमचं काय जे नुकसान झालं असेल त्याची आम्ही फुलाची पाकळी तुम्हाला मदत करायची इच्छा होती आमची, म्हणून इथपर्यंत आलो आम्ही. तुमचे काय तुम्ही जे काल व्हिडिओमध्ये मला त्यानुसार थोडेसे काही पैसे पण ह्याच्यामध्ये ठेवले तुम्ही. आणि तुम्हाला ऐका नाही का आणि एक साडी चोळी आणली आमच्या वतीने, घ्या तेवढी. मला आईने सुद्धा सांगितलं आमच्या की जाऊन भेट म्हणते आजीला. आता मी तुम्हाला मागा पण सांगितलं, तुमची इथं जे उपस्थिती तुमची आमची परिस्थिती काय वेगळी नव्हती. आज कुणाच्या काही कष्टाने कोणी चांगलं झालं असेल, कोणाचं व्हायला असेल ते काय नाही, पण आम्हाला हे सगळ्याची गांभीर्य आहे. आम्हाला आमचे सुद्धा घरं असेच होते, आम्ही सुद्धा अशाच परिस्थिती कुठंतरी थोडंफार आता तुमच्या आशीर्वाद सगळ्याचे बरं झालं. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या विसरणं आमच्या रक्तामध्ये नाही कायम सुरू झालं. आणि दुसरं पण ह्याच्या हे तर चालू झालं. आता ह्या निमित्ताने आपण इथं आलो तर हे सगळं बघितलं आपण, नाही बाकी पण काही काम असतील काय असेल नाही का, नंतर पण इथून पुढे तुमचे काही वैयक्तिक काम असतील किंवा तुमच्या सगळ्यांचे असतील तर कधी सांगत चला, आम्ही याच्यासाठी तिथं बसलेलो आहे. पण पुन्हा त्याच्यामुळे कुणाचं आमचं असं होऊ नये की बाबा त्या नगरपालिकेच्या कोणीतरी एखाद्या कर्मचाऱ्याने तुमच्याबरोबर चुकीचं वागले तर आम्ही सगळेच चुकीचे केलं.